आमचे अमित भाऊ काळभोर असतील, सनी शेठ असतील, भरत शेठ काळभोर असतील, आम्ही सर्वांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. यामध्ये इथले सदस्य कुठे होते यांनी फक्त एकदा दाखव की आम्ही तुमच्या सोबत होतो. ज्यावेळी आपला डीपीआर बनवायचा होता, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा होता, गल्ली बोळामध्ये आपल्याला पाण्याच्या लाईनी फिरवायच्या होत्या, त्याचा सर्वे करायचा होता, त्यावेळी ही लोक आपल्या सोबत नव्हती, ती आली नाहीत. आणि आज ते सांगतात की आम्ही 158 कोटी रुपयाची योजना केली. आमचं काम आहे, तुम्ही आम्हाला निवडून दिलेले, आमचं काम आहे शासन दरबारी पाठपुरावा करणं. मग त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं सरकार असो, भारतीय जनता पार्टीचा असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, काँग्रेसचा असो, केंद्रामध्ये कोणताही सरकार असो, आपली जबाबदारी आहे की त्यापर्यंत तिथपर्यंत आपला प्रोजेक्ट रिपोर्ट पोहोचला पाहिजे, त्याला मान्यता मिळवून घेतली पाहिजे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला पाहिजे. मग कोणीही सांगताय की आज आम्ही आमची दादांच्या माध्यमातून कामं केली, कारण ती आमची जबाबदारी आहे. त्यांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून निवडून देऊन त्यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री खातं दिलं होतं. मग त्यांच्याकडे पाठपुरावा करावा लागला. कोण म्हणतं गुलाबराव पाटील साहेबांच्याकडे पाठपुरावा केला? हो, केला. आज राज्य सरकारमध्ये ते पाणी पुरवठा मंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याकडे जावं लागलं, त्यांच्या सह्या घ्याव्या लागल्या, त्यांना सँक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला प्रयत्न करावे लागले. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्याकडे गेलो. आपली योजना बसत नव्हती, आम्ही त्यांना विनंती केली, गाव मोठे, पाणी पुरवठ्याची योजना आमच्या गावाला अपुरी पडत आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी पुरत नाही, आम्हाला ह्या आमच्या डीपीआर प्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी निधी द्यावा. आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. तुमचं जर लय मोठं काम होतं, चांगलं काम होतं, तुम्ही का नाही मिळवू शकला? ज्यावेळी खिरापत वाटप चालू होती, केंद्राचे 50% आणि राज्य सरकारचे 50% पैसे त्यावेळी पाणी पुरवठ्याच्या योजनेवरती दिले जात होते. त्यावेळी आपला गावातला एकही तिथं माणूस गेला नाही आणि पाठपुरावा केला नाही की आमचं गाव इतकं मोठं आहे, आमच्या गावची लोकसंख्या इतकी आहे. त्यानंतर काही अडवणूक करण्यासाठी मंडळी त्या ठिकाणी गेली आणि पाणी योजनेच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आली. हम इधर किसी के काम में टांग अड़ाने नहीं आया, जो काम रुका है उसको आगे बढ़ाने आए हैं, विकास की गंगा आपके घर तक लेके जाने के लिए आए. हम किसी को दोष नहीं देंगे, धोखा नहीं देंगे, हम आपके साथ है, साथ रहेंगे. पाणी पुरवठा योजना ही आम्ही तुमच्या सगळ्यांच्या कामासाठी इथपर्यंत आणलेली आहे. विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. वेळ खूप झालेला आहे, बोलण्यासारखं खूप आहे, कुणावरती टीका टिप्पणी आपल्याला करायची नाही. उद्याच्या 7 तारखेच्या हे कार्यक्षम उमेदवार आहेत. श्वेताताई कमलेश काळभोर ह्या आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत, अतिशय सुशिक्षित आहेत. महिलांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे, त्यांच्यावरती आपण बोललं पाहिजे, त्यांची ओळख तळागाळापर्यंत करून दिली पाहिजे. महिलांसाठी सातत्याने धडपडणारं हे नेतृत्व. आपण कामाची पद्धत आमची पाहिली. मी परत एकदा तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीपुरता आम्ही येणारे लोक नाहीये. तुम्ही हाका मारली की आम्ही उभं राहणारे लोक आहे, तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारे. तुम्ही जाऊन बघा, आता या परिस्थितीत कोणत्याही गावच्या नेत्याला एखाद्या फोन करा, तो तुमच्या बरोबर आला तर फोन उचलला तर आम्ही आता पण थांबायला तयार आहे. उचलत नाहीत, मला माहितीये, मी खूप लोकांचा अनुभव घेतलेला आहे. तसं इथं बसलेले सनी शेठ